श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांची पूजा केली जाते. असं म्हणतात की हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात जलाभिषेक, दुग्धाभिषेक आणि बेलपत्र, धतुरा इत्यादी भगवान शिवांना अर्पण केल्यानं ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करतात. यासोबतच सुख समृद्धी आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये यंदा म्हणजे 2024 मध्ये श्रावण महिना हा कधीपासून सुरू होत आहे, श्रावणी सोमवार किती येत आहेत, पहिला सोमवार हा कधी येणार आहे आणि आपल्याला मांसाहार कधीपासून बंद करावा लागणार आहे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर श्रावण महिन्याचे महत्त्व देखील आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. यंदा श्रावण महिना 5 ऑगस्टपासून सुरू होत असून मंगळवार 3 सप्टेंबर रोजी अमावस्येला तो संपणार आहे. विशेष म्हणजे यंदा सोमवारपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि त्यामुळे पहिला श्रावण सोमवार हा 5 ऑगस्ट 2000 रोजीच येत आहे. तर यंदा श्रावण महिन्यात 5 सोमवार येत आहेत. पहिला सोमवार हा 5 ऑगस्ट रोजी येत आहे, म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी पहिला सोमवार येत आहे. तर दुसरा सोमवार हा 12 ऑगस्ट 2024 रोजी येत आहे. तिसरा सोमवार हा 19 ऑगस्ट 2024 रोजी येत आहे. चौथा श्रावण सोमवार हा 26 ऑगस्ट 2024 रोजी येत आहे आणि पाचवा श्रावण सोमवार हा 2 सप्टेंबर रोजी येत आहे आणि 3 तारखेला म्हणजे 3 सप्टेंबरला हा श्रावण महिना संपत आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना 5 ऑगस्ट 2024 रोजी सुरू होत आहे आणि याच दिवशी पहिला सोमवार येत आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण मासारंभ होईल. तर 3 सप्टेंबर 2024ला श्रावणी अमावस्येने हा महिना संपणार आहे. तर यंदा आपल्याला श्रावण महिन्यात शंकराची पूजा, उपासना आणि भक्ती करण्यासाठी 5 सोमवार मिळणार आहेत आणि या 5 सोमवारमध्ये आपल्याला भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा, सेवा करायची आहे. श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सवांना सुरुवात होते. या महिन्यात अनेक महत्त्वाची व्रत, सणवार साजरे केले जातात, जसं की मंगळागौरी, जिवतीचे व्रत, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंतीसारखे विशेष सण या श्रावण महिन्यामध्ये आपण साजरे करत असतो. आता या श्रावण महिन्यात आपल्याला मांसाहार कधीपासून बंद करायचा आहे, तर श्रावण महिना हा 5 ऑगस्ट 2024 रोजी सुरू होत आहे आणि त्या दिवशी पहिला सोमवार येत असल्यामुळं आपल्याला 4 ऑगस्ट 2024 पासूनच मांसाहार बंद करायचा आहे आणि 5 ऑगस्ट पासून ते 3 सप्टेंबरपर्यंत आपल्याला संपूर्ण महिनाभर आपल्याला हा मांसाहार बंद करायचा आहे. या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर देखील जाऊन आपल्याला मांसाहार करायचा नाही. हा जो महिना आहे तर हा भक्तीसाठी, पूजेसाठी आणि व्रत वैकल्य करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा महिना ठरतो आणि त्यामुळं या महिन्यामध्ये आपल्याकडून जितकी देवाची सेवा होईल, व्रत वैकल्य होतील तितके आपल्याला करायचे आहेत. त्यामुळं हा संपूर्ण महिना म्हणजेच 4 ऑगस्ट पासून ते 4 सप्टेंबरपर्यंत आपल्याला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जात असून या महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी भाविक उपवास करतात आणि शुद्ध मनाने भगवान भोलेनाथांची पूजा केली जाते. विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करत असतात. तर काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी आणि भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सोमवारचे व्रत करत असतात. श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध मानली गेली आहे, ज्यामध्ये भक्त पवित्र गंगाजवळील विविध धार्मिक स्थळांना भेट देतात आणि तेथून गंगाजल आणतात आणि ते शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करतात. या श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांना जल, पंचामृत इत्यादीने अभिषेक करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्याचबरोबर भगवान शिवांना धतुरा, भांग आणि भस्म या त्यांच्या आवडत्या वस्तू देखील अर्पण केल्या जातात. यासाठी मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करणं अत्यंत उत्तम मानलं जातं आणि यामुळे भगवान शिव लवकर आपली प्रार्थना स्वीकारतात आणि आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात.
श्रावण महिना हा पावसाळ्यात येत असतो आणि पावसाळ्यामुळे निसर्गावर हिरवी चादर पसरलेली असते. हिरवा रंग हा देखील सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या आणि हिरवी साडी नेसल्यानं भगवान शिव आणि माता पार्वती आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असं मानलं जातं. आणि तसेच वैवाहिक जीवनात आनंद, सुख, समृद्धी येते आणि गर्भधारणेची देखील इच्छा पूर्ण होते असं देखील म्हटलं जातं. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान केलं जातं आणि त्यानंतर भगवान शिव आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यात येते. माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांच्यासमोर दिवा लावून त्यांना प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर महादेवांच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. शिवचालिसा, शिवतांडव स्तोत्र आणि श्रावण महिन्याची कथा देखील या दिवशी वाचली जाते. त्याचबरोबर जवळ असणाऱ्या शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर पंचामृत म्हणजेच दूध, दही, साखर, मध आणि तूप यांचं अभिषेक केला जातो. तसेच शिवलिंगाला जल अर्पण करून शिवलिंगावर फुले आणि बेलपत्र अर्पण केली जातात. बेलपत्र हे भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय असल्यामुळं या दिवशी भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केलं जातं. तसेच व्रताचा संकल्प केला जातो. दिवसभर भगवान भोलेनाथांचं नामस्मरण केलं जातं. या दिवशी माता पार्वतीची देखील विधिवत पूजा केली जाते, सेवा केली जाते आणि दिवसभर उपवास करून संध्याकाळी हा उपवास सोडला जातो. अशा प्रकारे श्रावण महिन्यात जितके सोमवार येतात तर त्या प्रत्येक सोमवारी अशा प्रकारे भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा केली जाते, सेवा केली जाते आणि या दिवशी उपवास केला जातो आणि संपूर्ण महिनाभर मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य केलेला आहे. त्याचबरोबर कांदा, लसूण हे देखील तामसिक पदार्थ असून या श्रावण महिन्यामध्ये यांना देखील वर्ज्य केलेलं आहे. त्यामुळंच श्रावण महिन्यामध्ये मांसाहारासह कांदा, लसूण देखील आपल्याला खायचा नाही, हे देखील आपल्याला टाळायचं आहे. तर अशा प्रकारे यंदा म्हणजे 2024 मध्ये श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे, त्याचवर किती सोमवार आले आहेत आणि आपल्याला मांसाहार कधीपासून बंद करायचा आहे, श्रावण महिन्याचे महत्त्व, त्याचबरोबर भगवान शिवांची आपल्याला पूजाविधी कशाप्रकारे करायची आहे, याविषयीची आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतलेली आहे. तर श्रावण महिना हा 5 ऑगस्ट 2024 रोजी सुरू होत आहे आणि या दिवशी पहिला सोमवार येत आहे. त्यामुळं आपल्याला मांसाहार हा 4 ऑगस्ट रोजीच बंद करायचा आहे. त्याचबरोबर 3 सप्टेंबर 2024 पर्यंत हा श्रावण महिना असणार आहे आणि श्रावण अमावस्या तिथीने श्रावण मास समाप्त होणार आहे. म्हणजेच यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी आपल्याला एकूण 5 सोमवार मिळणार आहेत. तर मांसाहार आपल्याला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 4 ऑगस्टलाच बंद करायचा आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.